ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही बनवणार आहोत आलूचे पराठे. त्यासाठी आपण घेतलाय बटाटे, ते चिरून त्याला कुकरमधून उकडून घेतलाय. ऑलमोस्ट 2 ते 3 शिट्ट्या करून आपण त्याला उकडून घेतलाय. येस. एक कांदा चिरून ठेवलाय, कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता ठेवलाय. येस. आणि ही मिरची आणि लसण याची पेस्ट करून ठेवली आहे. जवळपास 3 ते 4 मिरच्या आणि लसण एक तुमच्या हिशोबाने 4-5 पाकळ्या चवीनुसार लसण. सो आता आपण गॅस पेटवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती कढई ठेवून त्यामध्ये आता घालणार आहोत तेल. तेलाची एस्थेटिक बाटली आहे. तर आता तेल तापलेलं आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत जिरे आणि मोहरी. येस, आपल्या हेड शेफनी जिरे आणि मोहरी टाकलेले आहेत कढईमध्ये. क्या बात कर रहे हो. त्यानंतर आपण यात घालणार आहोत पेस्ट, जी आपण लसूण आणि मिरचीची बनवून घेतलेली होती. 1.5 चमचा पेस्ट टाकलेली आहे आम्ही. आता आपण यात घालणार आहोत कांदा. मी तुम्हाला दाखवते प्रोसेस. माऊ घ्यायचा कांदा थोडा, म्हणजे ते भाजीमध्ये पराठे करताना सुटत नाही. यात थोडासा कढीपत्ता कट करून टाकलाय आपण. आणि आपण कलर साठी हळद टाकूया. छान कलर येईल त्याला. तर आता हे बटाटे आपण कुचकरून घेतोय. 1 मिनिट तुम्हाला दाखवत आहे. असे आपण बटाटे कुचकरून नॉर्मल. आणि ही भाजी इकडे होते. तर आता आपले कांदे जे आहेत ते पूर्ण व्यवस्थित झालेले आहेत. त्यामध्ये आता आपण घालणार आहोत बटाटा. करून घ्यायचे, मॅश करून घ्यायचंय. तुझा जीव माझ्यात, माझा जीव तुझ्यात. भगभुगे भगनी भागोदरी भगमासे एवढी ओम फट स्वाहा. ऑलमोस्ट झाली आहे. ह्याच्यात फक्त एक बाकी आहे, आता मीठ टाकायचं. तर आपली भाजी ऑलमोस्ट झालेली आहे आणि मीठ टाकायची सुवर्ण संधी मिळालेली आहे मला. सो मच गाईज, थँक्यू. तर यामध्ये मी मीठ टाकणार आहे चवीनुसार. आता यामध्ये कोथिंबीर टाकायची आपल्याला. आणि फॉर चेंज रेसिपी मी सांगते आज. हिंमत दिली मला ते जेवणे खूप रेसिपी. येस. याला मिक्स करून घ्या. त्याला आपण मिक्स करून घेतोय. त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि फायनली हे सगळं रेडी झालेलं आहे. याला काय म्हणतात, सारण रेडी झालेलं. स्टफिंग. स्टफिंग रेडी झालेलं आहे आपलं. तर यानंतर लवकरच आपण सुरुवात करणार आहोत पोळ्या बनवायला. पराठे बनवायला. तर आता हे सारण कसं झालेलं आहे ते मी खाऊन बघते. त्याच्यात काही टाकायचं का तिखट. मस्त, कमाल, अप्रतिम. हे काढून घ्यायचं आपण. तुम हो तो सुबह हसीन है, तुम हो तो शामी रंगीन है. भाजी आपली अशी रेडी आहे. आपण आता ह्याला थंड करायला ठेवूया. हेड शेफ खूप थकलेले आहेत काम करून करून, पण देयर इज नो चॉईस फॉर हार्ड वर्क. हेड शेफ, तुम्ही असाच स्वयंपाक बनवत राहा, म्हणजे आपले ब्लॉग्स असेच व्हायरल होत राहतील. असेच व्हायरल होत राहतील. पण जास्त गरम झालाय. ओके, भाजी रेडी झालेली आहे गाईस. आता आपण गॅस ऑन करतो आणि त्यावरती ठेवतोय तवा. आता तू काय करणार आहेस, म्हणजे करणार आहे का काहीतरी का नाही. ब्लॉग्स. काय म्हणू, काय ना करू. मी हे तुला असं बनवून घेऊ स्टफिंग. ठीक आहे का तुला मग तू काय अबे साले. आपण स्टफिंग रेडी केलेलं
बनवलेलं आहे ते पोळीमध्ये घालून पिठात कणकेत घालून त्याची आपण आता लाटणार आहोत पोळ्या. पुरणपोळ्या जर तुम्ही केलेल्या असाल तर तुम्हाला एक्सपिरियन्स असेलच की हे आलू पराठे कसं बनवायचं. मला दोघांचा एक्सपिरियन्स नाहीये अबे साले त्यामुळे मी जास्त ओ माय गॉड सुवर्ण संधी एक्सपिरियन्स वेट लेट मी वॉश माय हँड वेट ओ माय गॉड कसं असलं आपण पोळी लाटतो तसं लाटायचं. हलक्या हाताने ना बोल त्याला बोल नाही करायचे. फिरू नको असं. Oh my god, so beautiful, so elegant, just looking like a wow. बस पराठा ऑफ लाईफ. आता त्याचं पीठ लावू वरतून खाल्लं. नाही ठीक आहे राहून झालाय तसा. ये टाका थांब ना दाखवून द्या ना मला पहिला आयुष्यातला पराठा. तिळचा पराठा बनला आणि तो छान माझा पराठा नाही बनलाय मी पराठा बनवलाय. चांगला उघड ना कॅमेरा ना. तर हा पराठा मी बनवलेला खूप गोल गिटिंग असा आहे. हुशार आहे तशी एकदम प्रॉपर राऊंड शेप मध्ये मी जो पराठा बनवला आहे गॉगल घालून काही न दिसता त्यासाठी मला तुम्ही एक YouTube प्ले बटन देऊ शकता. डायमंड अबे साले तर उलटा करायचं का. आता ह्याच्या वरतून तेल लावायचं. हा लाव ना. यावरती आपण बटर किंवा तेल किंवा तूप काही टाकू. बटर तेल तूप तुमच्याकडे जी पण काही व्हरायटी असेल ते तुम्ही लावा. आमच्याकडे तेल आहे सध्या आम्ही तेल लावतोय कारण मी तेली आहे. तुम्ही बटरी असाल तर बटर लावा. तुम्ही तुपकट असाल तर तूप लावा. फक्त चुना लावू नका मित्रांनो. वाव मी तुम्हाला दाखवते किती सुंदर असा पराठा बनवलेला आहे मी. एकदम सुंदर असा अजून बनतोय. हा आहे माझ्या आयुष्यातला पहिला पराठा. बैगन पराठा वाले लो मॅडम पराठा 20 रुपये का एक पराठा झालं. इतकं हॉट काय यार. ओ माय गॉड हेडशेप सारखे सारखे पराठे तोडतायत पण काही प्रॉब्लेम नाही. ज्यांचं लग्न जुळलंय त्यांचे पराठे तुटले तरी काही हरकत नसतं पण ज्यांचं नाही जुळले त्यांचे नाही तुटले पाहिजे. स्किल्स देखो गाइस स्किल्स. पराठा कमी करू गाइस 1 मिनिट. लगता है की आपणच भगवान आहे. सृष्टीताईने डायलॉग मारलेला आहे. ती म्हणते मला सबको लगता है की आपणच भगवान है. काय प्रॉब्लेम आहे भाई मी भगवान असेल तर चांगलं आहे ना चांगलं. काय प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम नाही. टॉन्ट का मारलं पहिले मला सांग तू. नाही मला पहिले उत्तर पाहिजे. टॉन्ट का म्हणजे मारलं. तू जेवढ्या ऍटिट्यूडने आणि एकदम कॉन्फिडन्स ते टाकलं ना असं वाटलं मला. तू असं विचार करत असं मला की साला आपणच भगवान असं लागतंय. पण मी आहे देवी. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला जर मी देवी असेल तर. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. एक दिन अपन भी शेफ बनेगा. अपन भी आखी मुंबई पे राज करेगा. बैगन असं मोठं बोलतंय. काय बोलते असं काय पर्यटन पाठवलं तिला. समजत आहे. ओके सो आज आपला
चलो बाय बाय गाइस.